नमस्कार मैत्रिणींनो, रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गिलक्याचे कोरडे बेसन किंवा पिठलं कसे करायचे ते दाखवणार आहे. एक पावभर गिलके घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि गॅसवरती सुद्धा मी कढाई ठेवलेली आहे तापायला. यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेणार आहेत. तेलसुद्धा छान असं तपवून घ्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं. तेलसुद्धा तापलेलं आहे तर यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरं टाकून घेणार आहे. जिरंसुद्धा छान असं तडतडलेलं आहे तर यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करणार आहे. तर कांदा हा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. कांद्याला सुद्धा छान असं चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचा. कांदा हा छान असा लालसर होत आहे तर यामध्ये मी ठेचा करून घेतलेला आहे लसूण, अद्रक आणि मिरचीचा. तर यामध्ये मिरची हे तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा फिक्कं तुम्ही तशा मिरच्या घेऊ शकता. ठेचा टाकल्यानंतर मस्त कांदा आणि ठेचा एकत्र होईल असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद हे सुद्धा परतून घ्यायचं. छान असं परतून झालेलं आहे तर यामध्ये मी बारीक चिरलेलं गिलकं टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा एकत्र करून घेणार आहे. मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे कमी गॅसवरती. बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि गिलकं हे शिजलेलं आहे किंवा नाही ते सुद्धा मी बघून घेणार आहे. तर छान असं मस्त शिजलेलं आहे गिलकं. तर यामध्ये मी हरभरा डाळीचे पीठ ॲड करणार आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते सुद्धा एकत्र करून घ्यायचं. यामध्ये मी हरभरा डाळीचे पीठ टाकून घेणार आहे. मी 2 ते 3 चमचे यामध्ये पीठ ॲड करणार आहे. तर 3 चमचे मी पीठ टाकलेलं आहे आणि याला असं मस्त एकत्र करून घेणार आहे. तर मी 3 चमचे पीठ टाकलेलं आहे तर अजून 1 चमचा मी पीठ यामध्ये ॲड करणार आहे. तर मी पूर्ण 4 चमचे पीठ या गिलक्याच्या भाजीमध्ये ॲड केलेले आहे. हे सुद्धा मी एकत्र करून घेणार आहे. बघा मी पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे. पीठ टाकल्यानंतर बुगराई गिलक्याचं बेसन किंवा पिठलं हे खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते. तर यावरती मी झाकण ठेवून सणा थोडं करपून घेणार आहे. याला अधूनमधून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं जेणेकरून पूर्ण पीठ हे मस्त असं छान शिजेल आणि बेसनसुद्धा बुगराई होईल त्यासाठी. बघा पीठ हे बुगराई असं होत आलेलं आहे तर अजूनसुद्धा मी याला 5 मिनटं कमी गॅसवरती करून घेणार आहे. गिलक्याचं बुगराई बेसन हे तयार झालेलं आहे. बघा किती छान आणि मस्त बुगराईसुद्धा झालेला आहे पीठ. तर हे बेसन तयार झालेलं आहे तर मी गॅससुद्धा बंद करत आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे बेसन तयार करून घ्यायचे. गिलक्याचं बुगराई बेसन हे तयार झालेलं आहे खाण्यासाठी. बघा किती अप्रतिम दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही उन्हाळ्याची बुगराई बेसन, डाळीचं बेसन, पानकोबीचं बुगराई बेसन ही रेसिपी अशा पद्धतीच्या रेसिपी उन्हाळ्यामध्ये छान लागतात खाण्यासाठी. तर तशीच मी त्या पद्धतीने गिलक्याचं सुद्धा बुगराई बेसन करून बघितलेलं आहे. तर ही रेसिपीसुद्धा छान आहे खाण्यासाठी. तर
ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रुपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तोपर्यंत धन्यवाद.